नामजप करता घरी रोज? हो हो. कसा करता ग? हे काय आहे तुमच्याकडे दोघींकडे? नामजपाची पाऊच आहे दोघींचे. काय काय आहे ग त्याच्यामध्ये? त्याच्यात दाखव. हा, देवतेचे चित्र आहेत आणि माळ पण आहे. मग माळेवर दोघी नामजप करता? हो. प्रार्थना म्हण आणि मग माळ घेऊन मग अशी केला तसा नामजप करून दाखव. आपण कशी करतोस ते दाखव. हे श्रीकृष्ण, माझा नामजप चांगला होते. जेव्हा मी नामजप करते माझ्यावर उपाय होते. माझ्या भोवती सुरक्षा कवच निर्माण होते. हे तुझ्या चरणी प्रार्थना. आता कुठल्या देवतेचा फोटो ठेवलाय समोर? कृष्ण. कृष्णाचा. हा, मग त्याचा नामजप करून दाखवणार? कर. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 आता नामजप करताना कसं वाटतंय तुला? छान वाटतं. हो, काय वाटतं ग नामजप करताना? असं करत राहावं असं वाटतं का? आणि काय दिसतं नामजप करताना? जो बाप्पाचा नामजप करते तो बाप्पा माझ्यासमोर दिसतो. हो, मग कृष्ण बाप्पा दिसला तुला आता? कसा दिसला ग? कसा कसा दिसला तो? त्याच्या मुकुटामध्ये पीस होता आणि त्याच्या गळ्यात दागिने होते. आणि त्याचा कलर ब्लू होता. आणि हसत होता तुझ्याकडे बघून? हो. हो, आशीर्वाद देत होता तुला? नाही, फक्त हसत होता. हो. आणि मग इतके सारे फोटो का आहेत? सगळे फोटो एवढे? मला जर त्यांचे नामजप करायचे वाटले तर मी ते समोर ठेवते आणि त्याचा नामजप करते. जास्त कुठला बाप्पा आवडतो? विष्णू बाप्पा. आणि मारुती बाप्पा. हो का? मारुती का आवडतो? त्याच्या अंगाची भरपूर शक्ती आहे. अच्छा. आणि त्याला उडता येतं. आणि मग तू हाक मारली, प्रार्थना केली की लगेच धावून येतो तो? लगेच नाही. 1 मिनिट. 1 मिनिटांनी. आणि कृष्ण बाप्पा पण? जान्हवी, कुठले कुठले बाप्पाचे फोटो आहेत तुझ्याकडे? कृष्ण बाप्पा, गणपती बाप्पा, मारुती बाप्पा, दत्तगुरु आणि शंकर बाप्पा. एवढे बाप्पा आहेत? मग एकेकाचं ठेवून नामजप करते तू? हो. कसा करते दाखव. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 आता काय दिसलं नामजप करताना तुला? कृष्ण बाप्पा दिसला. हसत होता तुझ्याकडे बघून? आवडलं त्याला तो नामजप केलेला? हो.
मग रोज किती माळा करते तू नामजप? 1 माळ किंवा 3. 3 माळा. हां, आईने 3 माळा करायला सांगितलं आहे का? काय होतं ग नामजप केल्याने? उपाय होतात आणि शक्ती येते. हां, असं कोणी सांगितलं तुला? मला माहिती आहे. कृष्ण बाप्पा सांगतो का आतमधून? सतत सोबत असतो का तुमच्या दोघींचा तो? हो. कुठे कुठे सोबत असतो? शाळेत पण घेऊन जाता त्याला? हो. शाळेत पण मग तो काय काय तुमच्याशी बोलतो का, की नुसता सोबत असतो? नुसतं सोबत. हो का? आणि त्यांचे काय वैशिष्ट्य तुम्हाला लक्षात येतात असे? आता तुम्ही अमेरिकेत आहात, पण आता त्यांच्याकडून जे आपण सगळं स्तोत्र म्हणून घेणं किंवा त्यांची वेशभूषा, तर या सगळ्यांवरून असं वाटतं की कुठेतरी भारतीय संस्कारच त्यांना आवडतात आहे. तर मग सांगा, म्हणजे ते वेगळे पण काय तुम्हाला तिकडे राहून लक्षात येत आहे? की कसं त्यांना म्हणजे आधी सुरुवातीला त्यांचे केस लहान होते 4-5 वर्षाचे होईपर्यंत, पण त्याच्यानंतर मात्र त्यांना हे झालं की आम्ही केस कापणार नाही. मग वडिलांचा माझं असं जरा कसं काय आवरायला जरा आम्हाला बरं पडायचं म्हणून आम्ही दोघींचं करणं थोडं हे. पण त्या म्हणल्या नाही, अजिबात केस कापायचेच नाहीत, केस वाढवणार. म्हटलं अगं सकाळचं आवरणं होत नाही आपलं, मग जटा होतात केसात. मग वेणी घालायला तयार झाल्या, म्हणजे त्या म्हणाल्या की मग आता वेणीच घालायची असते त्यांना. तसं मग बाकीचं कसं की बांगड्या घालणे आपापलं, आता शाळेत जाताना कुंकू लावत नाहीत, पण सुट्टीच्या दिवशी आपापली आंघोळ वगैरे झालं की अगदी आठवणीनं आपापलं कुंकू वगैरे लावतात. गळ्यातली कानातली सगळं आपापलं सजून आवडतं. पण तिकडचे कपडे असे कसे म्हणजे शॉर्ट कपडे असतात ते आवडत नाहीत त्यांना अजिबात सुद्धा घालायला. तसं काही असेल की आतमधनं शर्ट पॅन्ट घालायचं, मग त्याच्यावर ते घाल असं सांगतात. एवढ्या लहान वयात ही समज आहे ना. हां, तर ते तसं. आणि कसं की आपलं भारतीय जेवण त्यांना आवडतं जास्ती. मी खरं त्यांना सवय असावी म्हणून म्हणजे तिकडचा पास्ता पिझ्झा असं थोडंसं त्यांना, की आपण कुठे बाहेर गेलो तर अडचण येऊ नये म्हणून. बरोबर. तर खातात त्या, पण त्यांना जास्ती करून भारतीयच आवडतं. वरण भात भाजी पोळी. मला खरं बाहेरचं खायला खूप आवडतं, तर त्यांचं हल्ली खूप कमी झालंय. त्या मला सांगतात की नाही आई घरी कर. हां, असं. तो पण सात्विकतेचाच कल आहे ना. बाहेरचं तेवढं तामसिक असतं, तर सात्विक गोष्टींकडेच ओढा आहे त्यांचा. आणि जेवण सगळं पहिल्यापासून जेवतात की पोळी भाजी भात आमटी सगळं, कोशिंबीर लोणचं सगळं पहिल्यापासून खातात. तुम्हाला असे मोठे केसच का आवडतात ग? हो, छोटे छोटे नाही आवडत का ग? मोठे केस का ग? पण तिकडे तर सगळे अमेरिकेमध्ये असे छोटे छोटे केसवाले असतील ना सगळेजण? सगळे का थोड्यांचे आहेत लांब? हां, आणि लांब केस सात्विक पण असतात ना. हां, कृष्ण पप्पांनी सांगितलं का तुम्हाला? नाही, ऑप. मध्यंतरी माझ्याकडनं लिखाण वगैरे होत नव्हतं, तर मला विचारायच्या तू चुका तुझ्या लिहित नाही आहेस, तू हल्ली काही सेवा का करत नाही आहेस. मग ते थोडंसं एकदम मला वेगळं वाटलं की बरोबर आहे. हां, त्यांनी हे विचारणं. म्हणजे त्यांची कशी सतत साधना सुरू राहते ना, भलेही ते आपल्यासारखं असं काहीतरी करताना दिसत नाहीत, पण विचार सगळे ते असल्यामुळे बरोबर त्यांनी त्यावेळेला विचारतात. कधी सत्संग वगैरे असतो ना आमचा, की मग ह्या कधी खेळत असतात खाली. मग मी जर त्यांना सांगितलं की अगं माझा सत्संग सुरू आहे, इथे दंगा करू नका, तर शांतपणे खेळतात किंवा मग सरळ त्यांच्या खोलीत जाऊन खेळतात, म्हणजे मला डिस्टर्ब होऊ नये असं. आणि मग हळूच येऊन विचारतात आई झाला का तुझा सत्संग, आता आपण खेळूया का असं. आणि जान्हवीचं एक लक्षात आलं म्हणजे कसं की केसात कधी जटा वगैरे झाल्या तर कसं ते मध्ये एकदा काय झालं की खूप झाल्या होत्या आणि तेल लावून हे लावून काही निघत नव्हत्या त्या जटा. म्हणलं शेवटी की आपण गोमूत्र लावून बघूया. तर गोमूत्र लावलं आणि अगदी सगळ्या अगदी व्यवस्थित निघाल्या. तर तेव्हापासून त्यांना ते हे झालं, जटा जर व्हायला लागल्या थोड्या, थांब बाई असं म्हणतात आणि गोमूत्राची बाटली घेऊन येतात. ते गोमूत्र घालून मग केस विंचरायला सांगतात मला. बरोबर आहे. ती आध्यात्मिक उपायांची त्यांना ती जाण आहे अशी. आणि असं सूक्ष्मातली करण्याची वगैरे पण आवड आहे का दोघींना? हां, म्हणजे जान्हवीला कसं होतं की आम्ही SSRFचे आमचे सत्संग जेव्हा असायचे तेव्हा सत्संगाच्या शेवटी सूक्ष्म प्रयोग असायचा. तर माझा सत्संग सुरू झाला की ती विचारायला यायची आई झाला का तो प्रयोग.
मग म्हटलं की नाही व्हायचं आहे. मग तो प्रयोगाच्या वेळेला येऊन बसायची आणि स्वतः आपण मग प्रयोग करायची हां. आणि मग मला सांगायची की तिला काय वाटतंय असं. जान्हवी, कसा करते तू प्रयोग सूक्ष्मातला, सांगा मला. आधी नामजप करायचा आणि मग एक बॉक्स दिलाय, ते त्याच्याकडे खूप वेळ बघायचं आणि कसं वाटतंय ते सांगायचं आणि मग दुसरा बॉक्स बघायचा आणि मग कुठलं छान वाटतंय ते सांगायचं आणि मग ते सांगतात की कुठलं शिष्य आहे आणि कुठलं छान आहे. छान आहे. मग तुला जमतं करायला तसं? उत्तर बरोबर येतं? हां. ते आवडतं ना तुला जास्त? कसं SSRFच्या वेबसाईटवरती मी वाचत असते कधी आर्टिकल्स, मग त्याच्यात सूक्ष्मचित्र दिलेली असतात ना, ती अगदी बघायला येते, म्हणजे की थांब जरा मला बघायचं आहे. म्हणजे मी वाचत स्क्रोल डाऊन करत खाली गेले की मला परत वर जायला लावते, थांब जरा या चित्रावर मला बघायचं आहे. आणि मग हे काय आहे वगैरे सगळं विचारते, हे असं काळं काळं का काढलं आहे, ते सगळं जाणून घ्यायची जिज्ञासा आहे त्याच्यामध्ये. म्हणजे हिचा जसा हा अभ्यास आहे तसा तिचा तो सूक्ष्मातल्या अभ्यासाकडे कल दिसतो. बरोबर. आणि त्यांना अशी कृष्णाची ओढ किंवा देवतांची ओढ असे तुम्हाला काही प्रसंग लक्षात आले का, की अशी ती कधीपासून सुरू झाली आहे किंवा तुमच्या कधी लक्षात यायला लागली? ओढ अशी लक्षात अशी नाही आली, पण म्हणजे कसं की मी नामजपाला बसले किंवा असं तर त्या शांत बसून राहायच्या माझ्या शेजारी. म्हणजे की वयाच्या मनाने त्या जितका वेळ बसायच्या ते खूप नवल वाटायचं. तर मग तसं वाटायचं की मग त्याही मे बी करत असतील किंवा असं. तर ते लहानपणापासूनच वाटलं मला की त्या कृष्णाची ओढ अशी आहे. हां. किंवा असं कृष्णाबरोबर काही बोलतो किंवा काय असं तुम्हाला सांगतात का त्या येऊन? एक विशिष्ट प्रसंग असा परवाच आत्ता झाला 2-3 दिवसापूर्वी. मी विदेश विभागात सेवा करत बसले होते, तर या दोघीजणी आल्या तिथे. तर पूज्य सिरियाक दादा होते, तर त्यांच्याकडे एक गोळी होती, तर त्यांनी त्या मुलींना दिली आणि सांगितलं की तुम्ही दोघी मिळून खावा ही गोळी. मग त्या माझ्याकडे म्हणायला लागल्या की आम्हाला ही उघडायची आहे. म्हटलं जेवण झाल्यावर खाऊया आपण. जेवण झाल्यावर आठवणीनं माझ्याकडे परत घेऊन आले, आई ही उघडून दे. म्हटलं एक काय आपण अर्धी अर्धी करूया. मग ती उघडली आणि मग मी ती गोळी तोडायचा प्रयत्न केला. तर मी 3-4 वेळा प्रयत्न केला, ती खूप कडक गोळी होती, तर ती अजिबात तुटली नाही माझ्याकडनं. मग ह्या म्हणाल्या की आपण प्रार्थना करूया श्रीकृष्णाला. मी म्हटलं की अगं आपण आता वर जाऊन बघूया, कशाने तरी फोडून निघतंय का बघते. तर नाही म्हणाल्या, प्रत्यत्तर नको करायला, आपण प्रार्थनाच करूया, तू बघ श्रीकृष्ण हे करेल. मग माझ्या मनात थोडंसं हे झालं की काय होईल असं. तर त्या म्हणाल्या मी केली आहे प्रार्थना, तू मोड आता. मग मी प्रयत्न केला, तर ती तुटली गोळी. तर त्या दोघींना इतका आनंद झाला की त्या म्हणाल्या बघ मी तुला म्हणलं होतं ना, कृष्णाला मी प्रार्थना केली आहे, त्यांनी बरोबर तोडून दिली. तर तो एक प्रसंग विशिष्ट वाटला. खरंच आहे, आपली श्रद्धा कधी कधी डळमळते, पण त्यांची श्रद्धा किती दृढ असते ना. आलेला ना कृष्ण तेव्हा गोळी तोडायला? हां. ताई, आणि काय काय तुम्हाला गुणवैशिष्ट्य लक्षात येतात त्यांची? दोघींमध्ये कशी की शिकण्याची वृत्ती खूप आहे, म्हणजे जिज्ञासाच खूप आहे. आणि एखादी गोष्ट समजेपर्यंत, शंका निरसन होईपर्यंत त्या प्रश्न विचारत राहतात. जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत त्या थांबत नाहीत. तर ती शिकण्याची वृत्ती किती आहे, समजून घ्यायची हे आहे, असं लक्षात आलं. त्याच्यानंतर दोघींमध्ये सुद्धा पेशन्स आहे खूप. म्हणजे खूप वेळ एका जागी बसून एखादी गोष्ट जर करायची असेल तर त्या अगदी 1.5 तास 2 तास सहज बसून करू शकतात. त्यांच्या वयाला ते खूप काळ जास्ती आहे असं एक थोडे वाटलं. त्याच्यानंतर जान्हवीमध्ये वाटलं की नेतृत्व गुण आहे. म्हणजे आधी आम्हाला वाटायचं की ती थोडीशी नाजूक आहे, माऊ आहे वगैरे असं. पण 1-2 असे खेळण्याचे प्रसंग झाले की म्हणजे असं झालं की काय खेळायचं किंवा असं, तर स्वतःहून पुढे होऊन काहीतरी नवीन खेळ सुचवणं किंवा एखाद्याला समजलं नाही तर ते पुढं जाऊन सांगणं, एक्सप्लेन करणं. बरोबर. तर ते असं म्हणजे तेव्हा आम्हाला खूप आश्चर्य वाटलं होतं की आम्हाला वाटायचं की ती खूप मऊ आहे,
पण खरं तर तिच्यात तो नेतृत्व गुण आहे हां हे तेव्हा छोट्या छोट्या प्रसंगांवरनं लक्षात लक्षात येत आलं. गेलं. आणि वैदेहीचा स्वभाव खूप प्रेमळ आहे. हां हां म्हणजे आता कधी मी दमून बसले की येऊन विचारते, आई तू दमलीस का, तुझं डोकं दुखतंय का, तर मला चेपून देतात अरे वा डोकं वगैरे असं. का परवा आईला कुठेतरी खाजत होता, हां मी त्याच्यावर गोमूत्र लावलं हा. आणि दुसऱ्या दिवशी ती काज निघून गेली. अरे वा तुला कसं कळलं गोमूत्र लावायचं? हं? गोमूत्र लावायचं कसं लक्षात आलं तुला? आईने ते आदित्यने मला सांगितलं. हा. तेव्हा मला कुठेतरी खाजत होतं, तिने म्हणलं गोमूत्र लाव. हां मग ते तुला लक्षात राहिलं आणि मग तू आईला लावून दिलं?